मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. फर्स्ट क्वेश्चन दिलाय, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. यामध्ये पहिला दिलाय सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. तर आपल्याला इथे इव्हन नॅचरल नंबरचा सेट या ठिकाणी राईट करायचा. तर इथे आपण राईट करूया. सपोज आपण एक सेट घेऊया, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये. आता इव्हन नॅचरल नंबर स्टार्ट होतात 2 पासून, म्हणजे राईट करूया आपण 2, 4, 6, 8. हे इव्हन नॅचरल नंबर्स खूप सारे आहेत, इन्फानाईट आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी पुढे डॅश लावून कर्ली ब्रॅकेट लावून त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलंय, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 to 50 पर्यंतचे जे प्राईम नंबर्स आहेत त्यामध्ये फक्त आपल्याला इव्हन नंबर्स त्या ठिकाणी राईट करायचे. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की जे प्राईम नंबर्स आहेत त्यामध्ये इव्हन प्राईम नंबर्स फक्त 2 आहेत. तर आपण या ठिकाणी तो राईट करूया. मग इथं आपण याला नाव देऊया बी सेट आणि ते कर्ली ब्रॅकेटमध्ये राईट करायचं 2. त्यानंतर थर्ड नंबरचं त्या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. तर आपल्याला ते निगेटिव्ह इंटिजर्स राईट करायचे. तर मग इथे आपण कर्ली ब्रॅकेट लावूया आणि निगेटिव्ह इंटिजर्स आपण राईट करूया -1, -2, -3, -4 आणि हे पण खूप सारे इन्फानाइट आहेत, म्हणून आपण या ठिकाणी डॅश डॅश राईट करून पुढे कर्ली ब्रॅकेट लिहूया. पुढे फोर्थ क्वेश्चन दिला आहे, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. मग सरगमचे बेसिक साऊंड्स राईट करायचे. तर या सेटला आपण डी नाव देऊया कर्ली ब्रॅकेटमध्ये. आता बेसिक साऊंड्स आहेत सा, रे, ग, म, प, ध, नी. ओके, हे 7 बेसिक साऊंड्स या ठिकाणी राईट केलेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. पुढच्या क्वेश्चन मध्ये दिलंय, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. आता आपल्याला इथे काही सिम्बॉलिक स्टेटमेंट दिले आहेत, हे वर्ड्स मध्ये राईट करायचे. मग फर्स्ट क्वेश्चन दिला बघा, 4/3 इज. आता हे जे चिन्ह आहे याचा अर्थ होतो इज द इलेमेंट ऑफ क्यू. या चिन्हाचा अर्थ होतो इलेमेंट. ओके, मग इथे आपल्याला असं लिहिता येईल की 4/3 is an element of Q. ओके, किंवा असं लिहूया आपण इथे ऑफ सेट Q. सेकंड क्वेश्चनचं त्या ठिकाणी आन्सर आपण इथे राईट करणार आहोत. सेकंड क्वेश्चन दिलाय -2. आता इथं इलेमेंट वरती एक काय केलेली काट मारलेली, याचा अर्थ होतो इज नॉट अ इलेमेंट ऑफ n. मग इथे आपण राईट करूया -2 इज नॉट an element of set n. ओके. थर्ड क्वेश्चन दिलाय, p इज इक्वल टू p सच दॅट p. इथे बघा p डॅश p याचा अर्थ होतो सच दॅट. म्हणजे जिथे डॅश असेल त्या डॅशला काय म्हणायचं, सच दॅट म्हणायचं. ओके, मग इथं काय म्हणतंय की p इज इक्वल टू p सच दॅट p इज अन ऑड नंबर. ओके, तर आपल्याला या ठिकाणी ते राईट करायचे. मग आपण असं राईट करूया की सेट p इज अ सेट ऑफ ऑल p's. ओके, म्हणजे सगळ्यात p'चा तो काय सेट आहे. ठीक आहे, आणि पुढे काय सांगतं, सच दॅट p इज अन ऑड नंबर. p इज अन ऑड नंबर. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला सेकंड क्वेश्चन करायचा होता. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन करूया, एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपल्याला कोणतेही 2 सेट त्या ठिकाणी राईट करायचे, लिस्टिंग मेथडने आणि रूल मेथडने. सपोज आपण आता फर्स्ट राईट करूया इथे बाय लिस्टिंग मेथड. ओके, आता लिस्टिंग मेथडने आपण सेट घेऊया. सपोज आपण या ठिकाणी सेट राईट करूया, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5, 7, 9 डॅश 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 आणि पुढे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करूया. ओके, त्यानंतर सेकंड त्या ठिकाणी सेट राईट करूया आपण इथे. सपोज मी असं राईट करतो, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट AEIOU. ओके, हे झाले लिस्टिंग मेथड. आता पुढे आपण राईट करूया याची रूल मेथड. आता रूल मेथडमध्ये हे जे सेट दिले आहेत आपण या ठिकाणी काय करणार, त्याची रूल मेथड राईट करूया. आता तो फर्स्ट सेट दिला आहे, यामध्ये 1, 3, 5, 7, 9. आता हे जे नंबर्स आहे हे सर्व काय आहेत, ऑड नंबर्स. ओके, मग आपण असं राईट करू की ए जो सेट आहे तो कशाचा आहे, तर ऑड नंबरचा सेट आहे. मग इथे राईट करणार आपण ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज ऑड नंबर. तर सेकंड राईट करूया आपण रूल मेथडनुसार. तर इथे दिलं बघा, बी हा जो सेट आहे कशाचा आहे, तर AEIOUचा सेट आहे. आता AEIOU काय, ते वॉवेल्स आहे. ओके, तर इंग्लिश वॉवेल्स. मग इथे राईट करूया आपण बी सेट
x such that x is a इंग्लिश वॉवेल्स. तर अशा प्रकारे हे राईट करायचं होतं. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन सांगते आपल्याला राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी लिस्टिंग मेथडनुसार हा क्वेश्चन करायचा आहे. पहिला क्वेश्चन दिलाय ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. मग इंडियन सोलार इयर मधले आपल्याला त्या ठिकाणी सगळे महिने म्हणजे 12 महिने या ठिकाणी मराठी महिने राईट करायचे आहेत. तर सपोज आपण याला या ठिकाणी ए सेट म्हणूया आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये सगळे महिन्यांची नावे लिहूया. मग इथे लिहू आपण पहिले चैत्र, सेकंड वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन. ठीक आहे, तर हे 12 महिने या ठिकाणी आपण राईट केले. पुढचा क्वेश्चन दिलाय लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट. आता जो कॉम्प्लिमेंट नावाचा हा जो शब्द दिलाय तर या ठिकाणी याचा आपल्याला त्या ठिकाणी सेट तयार करायचा आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनचा आन्सर मी या ठिकाणी राईट करतो. सपोज आपण याला नाव देऊया बी सेट आणि या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण या कॉम्प्लिमेंट शब्दाचं त्या ठिकाणी जे अल्फाबेट्स ते राईट करूया. पहिले लिहूया सी ओ एम पी एल ई. आता इथे परत बघा एम रिपीट होतोय, तर एम रिपीट करायचा नाही या ठिकाणी, आपल्याला तो एकदाच राईट करायचा. त्यानंतर इथे ई परत रिपीट होणार आहे, त्यामुळे तो एकदाच राईट करायचा. आपण ऑलरेडी त्या ठिकाणी राईट केलेला आहे. नंतर आपण एन राईट करणार आणि पुढे टी राईट करणार. ओके, तर अशा प्रकारे हा सेट त्या ठिकाणी कम्प्लीट झाला. पुढचा क्वेश्चन दिलाय थर्ड क्वेश्चन दिलाय सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स त्या ठिकाणी आपल्याला राईट करायचे, म्हणजे जे आपले ज्ञानेंद्रिय 5 ते इथे आपण राईट करूया. तर फर्स्ट ऑर्गन आपण राईट करूया नोज, सेकंड आईज, इयर्स, टंग. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन दिलाय सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 पर्यंतचे जे नंबर्स आहेत त्यामधले आपल्याला प्रायमरी नंबर्स राईट करायचे. मग आपण इथे राईट करूया 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके, आणि ब्रॅकेट कम्प्लीट. फिफ्थ क्वेश्चन दिला आहे आपल्याला नेम ऑफ कॉन्टिनेंट्स इन द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपले जे जग आहे या जगामधले आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टिनेंट्स राईट करायचे, म्हणजे कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड राईट करायचे. ओके, तर फर्स्ट आपण राईट करूया इथे आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, आणि नॉर्थ अमेरिका. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन दिलाय राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. रूल मेथडने आपल्याला पुढे दिलेले सेट्स राईट करायचे. फर्स्ट सेट दिलेला आहे ए इज इक्वल टू 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. आता मित्रांनो इथे जे नंबर्स राईट केलेले आहेत ते सर्व स्क्वेअर नंबर्स. बघा 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25 आणि इथे 10 चा स्क्वेअर असणार आहे 100. म्हणजे इथे आपण असं राईट करू शकतो की जो ए नावाचा सेट आहे तो सेट्स ऑफ स्क्वेअर आहे आणि आपण त्याला या ठिकाणी रूल मेथडने राईट करूया. तर इथे आपण आन्सर राईट करूया. इथे राईट करूया ए इज अ सेट ऑफ. ओके, ए हा सेट आहे. मी इथे राईट करणार एक्स सच दॅट एक्स. पहिले राईट करायचं एक्स सच दॅट एक्स इज
इक्वल टू एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे हा जो सेट दिला आहे तो स्क्वेअर नंबरचा सेट. ओके, अँड एन इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे एन आहे म्हणजे हे जे नंबर्स आहेत ते कोणते, तर नॅचरल नंबर्स आहे, कारण की स्टार्ट होत आहेत 1 पासून. ओके, आणि पुढे आपल्याला राईट करायचं आहे. आणि हे कितपर्यंत आहे, तर हे जे स्क्वेअर नंबर आहेत 10 पर्यंतचे स्क्वेअर नंबर. मग इथं आपण राईट करूया लेस दॅन अँड इक्वल टू 10. ओके, आणि इथं ब्रॅकेट लावून कम्प्लीट करायचं. सेकंड क्वेश्चन दिलाय, B is a set of 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 40. जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की इथे 6चा टेबल त्या ठिकाणी बघायला मिळतो. 6, 12, 18, 24 प्रत्येकामध्ये कितीचा गॅप आहे, 6चा गॅप आहे. तर इथे आपण याचा आन्सर राईट करूया. जो बी नावाचा जो सेट आहे म्हणजे सेट ऑफ बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6. ओके, पुढे राईट करायचा. n is the element of natural number and n is smaller than 9. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपल्याला रूल मेथडने राईट करायचं आहे. आता तो सी नावाचा सेट आहे, यामध्ये SMILE तर स्माइल जी स्पेलिंग तयार होते या स्पेलिंगचे जे अल्फाबेट्स आहे त्याचा तो त्या ठिकाणी सेट आहे. आपल्याला रूल मेथडने राईट करायचं आहे. इतर आपण राईट करूया सी पुढे ब्रॅकेट मध्ये x such that x राईट करायचं. x such that x is a letter in the world smile. आणि इथे आपल्याला ब्रॅकेट लावून कम्प्लीट करायचं. ओके, फोर्थ क्वेश्चन दिलाय, डे इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. आता इथे आपल्याला डेज ऑफ वीक या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपल्याला रूल मेथडने राईट करायचं आहे. मग इथे लिहू आपण डी इज इक्वल टू आणि इथे राईट करायचं एक्स सच दॅट एक्स. ओके, फर्स्ट काय राईट करणार, एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ अ वीक आणि ब्रॅकेट लावून कम्प्लीट करायचं. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन दिलाय, एक्स इज इक्वल टू AET. आता AET हे जे अल्फाबेट्स दिलेले आहेत ते टी किंवा ईट किंवा एट असे जे काही लेटर स्पेलिंग तयार होईल त्याचे अल्फाबेट दिले. तुम्ही त्यापैकी काही यूज करू शकता. जसं की मी या ठिकाणी यूज करतोय बघा, एक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ letter in the word eat. ओके, मी असं राईट करतो आणि ब्रॅकेट लावून कम्प्लीट करतो. ठीक, तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी कम्प्लीट केलाय. पुढील व्हिडिओमध्ये आपण 1.2 कम्प्लीट करूया. ओके, थँक्यू.